दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री मंदिरात दर्शनासाठी दाखल होतील। त्यावेळी ते पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामांची देखील माहिती घेणार आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार आहेत। त्यासाठी मंदिर प्रशासन पूर्णपणे तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन करतील। त्यानंतर जो विठ्ठल मंदिराचा जो विकास आराखडा होता, जवळपास 150 कोटीचा विकास आराखडा कामं देखील आता जवळपास पूर्ण झाली, त्याची देखील ते इथं तर पाहणी करणार आहेत। त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा इथं सत्कार देखील करण्यात आला। त्याची जर आपण बघितलं तयारी आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो आहे त्या आराखड्या संदर्भात देखील ते आता रेस्ट हाऊस वरती बैठक घेणार आहेत। त्या बैठकीमध्ये खरं तर कॉरिडॉर बाबत काय चर्चा होती हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश, रवी लव्हेकर, TV9 मराठी।